नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे सरला स्वागत करते सरला टॉक्स या चॅनलवरती. मैत्रिणींनो, ती सगळ्यात अगोदर उठते आणि सगळ्याच्या शेवटी उशिरा झोपते. तिचं काम, तिचे कष्ट पगारात मोजता येत नाही, परंतु तिच्याशिवाय घरही चालत नाही. ती आहे तुमच्या घरातली स्त्री, तुमच्या घरातली हाऊसवाईफ. या समाजाच्या नजरेत यशाची व्याख्या तो बाहेर जाऊन पैसा कमवणे एवढीच बांधून ठेवलेली असते. परंतु घर सांभाळणं सोपं असतं का? नाही. घरात लहान मुलांचे संस्कार, मोठ्यांची सेवा, सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या तिच्या एकटीच्या खांद्यावर असतात. ती आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा आकांक्षा या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि त्याप्रमाणे दिवसभर काबड कष्ट करत राहते. ती पगार घेत नाही, परंतु तिच्यासाठी कुणी टाळाही वाजवत नाही. प्रेमाचे किंवा सहानुभूतीचे 2 शब्दही तिला कधी ऐकायला भेटत नाही. का? असा भेदभाव का? जर बाहेर जाऊन एखादी स्त्री जर बाहेर जात असेल, पगार कमवत असेल, तिच्या घरात जर सुखशांती नसेल, समाधान नसेल, तर तिची चिडचिड होते, घरच्यांची चिडचिड होते, घरची सुख शांती भंग होते. परंतु या उलट हाऊसवाईफ घरात राहते, सगळ्यांची सेवा करते, लहान मुलांना, मोठ्या माणसांना काय हवंय काय नकोय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करते. तेव्हाच घरातली इतर लोक कामाला जाऊ शकतात, ऑफिसला जाऊ शकतात. एक दिवस जर तिने डब्बा नाही केला किंवा नाश्ता नाही केला, तुम्ही उपाशी कामाला जाल, तुमची चिडचिड होणार आहे, घरात सुख शांती राहणार नाही. म्हणूनच सांगते, जी स्त्री तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करते, घरातली सुख शांती आनंद या सगळ्या गोष्टी बांधून ठेवते, हेच खऱ्या अर्थाने यश आहे. आणि तुमचं घर यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा तुमची घरची स्त्री, तुमच्या घरची लक्ष्मी खुश आणि आनंदी असेल. तिला प्रेम द्या, तिला आनंद द्या, तिला मानसन्मानाचे 2 शब्द द्या. मैत्रिणींनो, मित्रांनो, जाता तर एकच गोष्ट सांगते, घरची स्त्री जी आपली लक्ष्मी असते आणि सुख शांती बांधून ठेवणारी, खरं अर्थाने ती आहे तुमची यशस्वी घरची लक्ष्मी. तर माझं बोलणं तुम्हाला काही महत्त्वाचं किंवा काही कामाचं वाटत असेल तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. आणि जाता नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओ मी रोज घेऊन येणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया. नमस्कार.